आपण सिनेमा बघतो, तर सोप्या भाषेत सांगायचं जर सिनेमॅटोग्राफर किंवा डिरेक्टर ऑफ फोटोग्राफी किंवा कॅमेरामन जसा पूर्ण सिनेमाच्या व्हिज्युअलसाठी जबाबदार असतो, तसं साऊंड डिझायनर हा त्याच्या ऑडिओसाठी जबाबदार असतो. पण माझ्यासारखेच काही 1-2 जण होते की हे पुढे काही करिअर नाही होऊ शकत, कारण त्यांना पुढचं विजन माहित नव्हतं. सो आमचा नेहमीच माझ्या कंपनीचा आणि माझा नेहमीच तो हे आहे की सगळ्या गोष्टी लेटेस्ट आपल्याकडे असाव्यात आणि त्याचा फायदा आपण जी काही कामं करतो त्या चित्रपटांना पण व्हावा आणि पर्यायाने जे कोणी आपले ऑडियन्स असणार आहेत त्यांना ते जास्तीत जास्त चांगला एक्सपिरियन्स मिळावा. किंवा बघायला पण न मिळणं, जसं म्हणत होतं की काही इक्विपमेंट्स बघायलाही नाही मिळायचे किंवा बघितले तरी असे कुठेतरी लांबवर असायचे. तर आत्ताच्या मुलांना ते देऊ शकतोय हे खूप छान वाटतंय मला. चित्रपटांमध्ये कलाकाराचा जेवढा वाटा असतो त्यापेक्षा जास्त तंत्रज्ञानाचा पण असतो. गप्पाटप्पांच्या आजच्या सदरात आपण साऊंड डिझायनर निखिल लांजेकर यांना भेटणार आहोत. नमस्कार. नमस्कार. आपण चित्रपट या क्षेत्रात कार्यरत आहात. खरं तर या चित्रपट या क्षेत्रात यायच्या पूर्वी आपलं बालपण आणि आपलं महाविद्यालयीन प्रवास हा कसा होता? लहानपणापासून पुण्यातच आहे. तसा मी मूळचा रत्नागिरीचा, पण आई वडील पुण्यातच स्थायिक होते कामानिमित्त आणि आई पुण्याचीच असल्यामुळे. आणि शाळा पुण्यातच होती. त्यानंतर SP कॉलेजमध्ये मी माझं महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केलं. त्यानंतर ते करत असताना म्हणजे जसं आपण काय म्हणतात 10वीच्या सुट्टीत 11वीच्या सुट्टीत काहीतरी एक समर जॉब करतो आत्ताच्या भाषेत, तसं आमच्या ओळखीतले एक संजय बेंद्रे नावाचे खूप मोठे सिनियर व्हेंडर आहेत जे साऊंड सिस्टीम इव्हेंटसाठी किंवा कॉन्सर्टसाठी प्रोव्हाइड करतात. खूप सिनियर खूप जुने असे ते आहेत. तर ते ओळखीचे होते. तर त्यांच्याकडे मी जॉईन झालो की मला एक सुट्टीतला जॉब हवा आहे आणि जनरल की नवीन काहीतरी, एक तर वेगळं काहीतरी. मला टेक्निकल गोष्टी खूप आवडतात लहानपणापासून. तर ते त्या काळी हे मिक्सर वगैरे बघणं असं फॅन्सी वाटायचं, थोडंसं वेगळं वाटायचं. मग ते जॉईन झालो. म्हणजे जस्ट तिकडं त्यांना हेल्प करणं, त्यांचे जे कार्यक्रम असायचे. मग त्यावेळेस मग त्यांच्याकडे मंगेशकरांचे पुण्यातले कार्यक्रम किंवा खूप चांगल्या मोठमोठ्या मैफिली किंवा चांगल्या प्रकारचे सांगीतिक कार्यक्रम आणि इव्हेंट्स असे ते हँडल करायचे किंवा त्यासाठी ते साऊंड सिस्टीम प्रोव्हाइड करायचे. तर मी ते त्यांच्या मदतीला जायचो आणि मग हळूहळू ते आवडायला लागलं त्या सगळ्या ह्याच्यात. मग मी ते कंटिन्यू केलं. माझं जेव्हा कॉलेज सुरू झालं आणि इतर गोष्टी सुरू होत्या त्या पॅरलली ते कंटिन्यू झालं, कारण ते आवडलं खूपच की हे काहीतरी वेगळं आहे, कारण वेगळं काहीतरी करावं असं पहिल्यापासून डोक्यात होतं. आणि मग जसं कॉलेज संपत आलं 2-3 वर्षात ते स्वतः मी ते ऑपरेट करणं किंवा साऊंड इंजिनियर म्हणून त्या इव्हेंट्स करायला लागणं असं हळूहळू करायला लागलो. मग सुरुवातीला काही क्लासिकल प्रोग्राम असतील किंवा काही बँड्स असतील पुण्यातले, तर त्यांच्याबरोबर हळूहळू काही मित्रांचे बँड्स होते, तर त्यांच्याबरोबर ते हळूहळू करायला लागलो. ते आवड निर्माण झाली आणि मग पुढे जाऊन मग स्टुडिओ आणि या सगळ्या गोष्टीकडे वळलो. तुम्हाला पुसटची देखील कल्पना अशी होती की आपण या क्षेत्रात पुढे काही नाव कमवू? नाही, ते जसं करत गेलो तसं त्याच्यावरती रिसर्च पण करत होतो की याचं पुढे जाऊन काय होईल. किंवा तिथे माझ्यावर काम करणाऱ्या लोकांनी, काही मित्रांनी सांगितलं की याला पुढे काही, माझ्यासारखेच काही 1-2 जण होते की हे पुढे काही करिअर नाही होऊ शकत, कारण त्यांना पुढचं विजन माहित नव्हतं. त्यांना असं वाटलं की लाईव्ह आणि हे एवढंच कार्यक्रम साऊंडवाला हे काही करिअर नाही असू शकत. तर त्याप्रमाणे मग पण जसं रिसर्च करत गेलो की ह्याच्यात काय काय स्ट्रीम्स आहेत किंवा काय काय पद्धतीचं संध्या उपलब्ध आहेत, त्याप्रमाणे मग त्या एक्सप्लोअर करत गेलो पुढे. मग हळूहळू स्टुडिओकडे वळलो. काही डबिंग्स करायचो आम्ही त्यावेळेस, की जे आपण इतर चॅनलवर बघतो की इंग्रजी सिरीज असते किंवा सिनेमा असतात ते मराठीमध्ये बघतो किंवा हिंदीमध्ये बघतो, तर लँग्वेज डबिंग त्याला म्हणतात. तर ते काम एका स्टुडिओ बरोबर सुरू केलं, तिथं शिकलो आणि मग पुढे जाऊन मला असं वाटलं की हे करिअर करावं. मग मी तंत्रशुद्ध शिक्षण घेतलं याचं. एविड नावाची कंपनी आहे जे हे सगळे इक्विपमेंट्स आणि हे बनवते आणि त्यांचे स्वतःचे कोर्सेस आहेत. लंडन बेस्ड कंपनी आहे. सो त्यांचं सर्टिफिकेशन केलं मी
आणि मग त्यांच्या आता वेबसाईटवरती माझ्या नावाचं लिस्टिंग आहे. मग त्याच्यात पोस्ट आणि म्युझिक असे 2 प्रकार. पोस्ट म्हणजे सिनेमासाठी जे आपण साऊंड करतो किंवा सिनेमासाठी जे काही काम केलं जातं स्टुडिओत त्याला पोस्ट प्रोडक्शन, साऊंड पोस्ट म्हटलं जातं. आणि म्युझिक प्रोडक्शन, म्युझिकसाठीचं रेकॉर्डिंग आणि इंजिनिअरिंग. तर त्या दोन्ही मधलं शिक्षण मी घेतलं त्यांच्याकडून आणि त्यांचा कोर्स केला. सिनेमाचं साऊंड करणं म्हणजे ही काय प्रक्रिया असते याच्याविषयी थोडं तुम्ही उलगडून सांगा. सिनेमाचा साऊंड खूप प्रकारच्या गोष्टी त्याच्यात घडतात त्या प्रोसेसमध्ये. म्हणजे अगदी लोकेशनवरती डायलॉग रेकॉर्ड करण्यापासून मग त्याच्यात 2 प्रकारचे असतात की एक सिंग साऊंड ज्याला म्हणतो, बऱ्याचदा ऐकू येतं की सिंग साऊंड सिनेमा आहे. म्हणजे की जो काही रेकॉर्ड केला जातो, डायलॉग्स जे काही रेकॉर्ड केले जातात शूटिंग करत असताना, तेच पुन्हा आम्ही वापरतो फायनल फिल्ममध्ये. आणि दुसरं असतं की रेफरन्ससाठी एक साऊंड केला जातो की ज्या सिनेमामध्ये डबिंग केलं जातं, मग त्याच्यासाठी एक रेफरन्स साऊंड रेकॉर्ड केला जातो ऑन लोकेशन शूट चालू असताना. आणि मग त्याचं पुन्हा स्टुडिओमध्ये सगळे कलाकार येतात, ते पुन्हा ते बघतात आणि त्याप्रमाणे ते इमोट केलं जातं आणि त्याप्रमाणे ते डायलॉग परत एकदा डबिंग केलं जातं. सो ही एक डबिंगची प्रोसेस होते. त्यानंतर सिनेमाचं जो काही सीन असेल, जे काही लोकेशन असेल ते एक्सप्लोर करण्यासाठी, त्याचा अनुभव किंवा एक्सपिरियन्स प्रेक्षकांना मिळावा त्यासाठी मग त्याचा ॲम्बियन्स कसा असेल, ती जागा कुठली असेल, वेळ कशी असेल, याप्रमाणे त्याचा एक ॲम्बियन्स तयार केला जातो. की समजा ट्रॅफिक मधला सीन आहे, पण ते ट्रॅफिकमध्ये त्या कॅरेक्टरचं इमोशन काय आहे. ते जर कॅरेक्टर सॅड असेल तर बहुधा मी तो आवाज वेगळ्या प्रकारे ऐकवेन ट्रॅफिकचा. ते जर हॅप्पी असेल तर तो ट्रॅफिकचाच आवाज मी वेगळ्या प्रकारे ऐकवेन. तर त्याच्यासाठी एक क्रिएटिव्ह प्रोसेस असते. माहिती की एक क्रिएटिव्ह म्हणून पण ते डिझाईन केलं जातं क्रिएटिव्ह ॲस्पेक्टनी. मग बाकी फॉलीचं बऱ्याचदा प्रेक्षक ऐकतात. फॉली साऊंड म्हणजे की इन्सिडेंटल साऊंड असतील की पायाचे आवाज, फुटस्टेप्स, कपड्यांचे आवाज, काही गोष्ट ठेवली, उचलली, ठेवली, याचा ते पुन्हा सगळा साऊंड हा स्टुडिओमध्ये रिक्रिएट केला जातो. म्हणजे शूटिंग करताना जो काही साऊंड रेकॉर्ड केला जातो तो पूर्ण रिप्लेस करून पूर्ण साऊंड आम्ही पुन्हा स्टुडिओमध्ये तयार करतो. आणि मग शेवटी मिक्सिंगची एक प्रोसेस असते ज्याच्यात डायलॉग्स आणि या सगळ्या साऊंड बरोबर म्युझिक ते कसं ऐकू आलं पाहिजे प्रेक्षकांना, कुठली कशाची लेवल जास्त पाहिजे, ते कुठून ऐकू आलं पाहिजे थिएटरमध्ये, मागून किंवा कॅरेक्टर चालत गेलं तर तो फील प्रेक्षकांना मिळाला पाहिजे की उजवीकडून डावीकडे कॅरेक्टर चालत गेलंय, तो तसा आवाज फिरवणं, या सगळ्या गोष्टी या साऊंडच्या प्रोसेसमध्ये येतात. आणि ह्या टेक्निकल जरी असल्या तरी त्या खूप क्रिएटिव्ह अँगलनी पण तो विचार केला जातो. म्हणजे जसं मगाशी म्हणलं की डीओपी जसं टेक्निकली पण बघतो की लाईट असा आला पाहिजे, तरी तो स्टोरीच्या अँगलनी पण एक विचार करतो की याचं इमोशन काय आहे, या सीनचं किंवा या सिनेमाचं इमोशन काय आहे, ते इमोशन मांडण्याचा प्रयत्न तो त्याच्या कॅमेऱ्यातनं करतो. सिमिलर वे आम्ही ते साऊंड मधनं प्रयत्न करतो की ते जो सीन चालू आहे किंवा सिनेमा चालू आहे तर ते ऐकू आल्यावरती प्रेक्षकांना जे काही इमोशन्स पोचवायचे त्या साऊंड, त्या सीनचे, ते पोचवण्याचा प्रयत्न साऊंडमध्ये केला जातो. सो टेक्निकली या गोष्टी करताना क्रिएटिव्हली मांडण्याचा प्रयत्न म्हणजे साऊंड डिझाईन आणि सिनेमाचा साऊंड. तुम्ही साऊंड डिझायनर आहात. खरं तर पडद्या पाठीमागचे कलाकार यांचं पण मोलाचं कॉन्ट्रीब्युशन असतं. बरोबर. साऊंड डिझायनर म्हणजे एक्झॅक्टली काय हे थोडं विस्तृतपणे तुम्ही सांगा. आपण सिनेमा बघतो, बरोबर, तर सोप्या भाषेत सांगायचं जर सिनेमॅटोग्राफर किंवा डिरेक्टर ऑफ फोटोग्राफी किंवा कॅमेरामन जसा पूर्ण सिनेमाच्या व्हिज्युअलसाठी जबाबदार असतो, तसा साऊंड डिझायनर हा त्याच्या ऑडिओसाठी जबाबदार असतो. सिनेमा हे ऑडिओ व्हिज्युअल तंत्र आहे की एक टेक्निकल आर्ट आहे. तर त्याच्यात जसं ती जबाबदारी सिनेमॅटोग्राफरवर असते की ते सिनेमा दिसेल कसा, त्याचा रंग कसा असला पाहिजे, त्याचं व्हिज्युअल्स कसे असले पाहिजे, काय लेन्सिंग, तर तशा प्रकारची जबाबदारी ही साऊंड डिझायनरवर असते की त्याचे डायलॉग कसे ऐकू आले पाहिजे, त्याचे इमोशन्स डिरेक्टर बरोबर ठरवले जातात, ते कसे असले पाहिजेत, मग त्याचा आवाजाचा पोत किंवा मग त्याचा जो काही वातावरण आहे, ॲम्बियन्स आपण म्हणतो, तर ते कसं असलं पाहिजे, ते सीन प्रमाणे ते कसं इमोट झालं पाहिजे, या सगळ्या जबाबदाऱ्या ह्या साऊंड डिझायनरवर असतात. इवन म्युझिक जे काही होतं, बॅकग्राऊंड म्युझिक होतं, तर बॅकग्राऊंड म्युझिकचे जे काही कंपोजर्स असतील किंवा म्युझिक आर्टिस्ट असतील जे काही,
सो त्यांच्याशी पण डिस्कशन होतं की या फिल्मला आपण कसं ऑडिओ वाईज नेलं पाहिजे, साऊंड स्पेक्ट्रम काय असला पाहिजे. सो ऑडिओची जबाबदारी ही साऊंड डिझायनरवर असते आणि मग तो या सगळ्या डिपार्टमेंट्स हँडल करतो. मग जसं आता माझी टीम आहे की साऊंड म्हणजे मी साऊंड डिझायनर म्हणजे मी प्रत्येक वेळेस मी स्वतः डबिंगला नाही बसत. माझा प्रणव अभ्यंकर म्हणून डबिंग इंजिनियर आहे जो माझे सगळे डबिंग हँडल करतो. पण त्याच्याबरोबर बसून आम्ही डिस्कस करतो की हे डबिंग कसं झालं पाहिजे, हे कॅरेक्टर कसं, त्याचा आवाज कसा असला पाहिजे. मग ते आर्टिस्ट बरोबर पण डिस्कशन केलं जातं. किंवा हिमांशू आंबेकर म्हणून माझा असोसिएट साऊंड डिझायनर आहे जो सगळ्या इतर इफेक्ट्सची आणि याची जबाबदारी करतो. आणि मग फायनल मिक्सिंगची जबाबदारी माझ्यावर असते. मग मिक्सिंग इंजिनियर आणि साऊंड डिझायनर अशा 2 जबाबदाऱ्या मी बघतो आणि मी पार करतो. आतापर्यंत तुम्ही जे सिनेमे केले आहेत त्याविषयी थोडं तुम्ही सांगू शकता? मोस्टली मला हिस्टॉरिकल म्हणजे दिग्पाल दादामुळे मला हिस्टॉरिकलवरती जास्त काम करायला मिळालं. ते माझं एकतर छत्रपती शिवाजी महाराजांवरच्या सिनेमांवरती काम करायला मिळणं आणि दादाचं असल्यामुळे एक घरचं मला एक फ्रीडम पण असतो की मी सांगू शकतो. म्हणजे मी इतर डिरेक्टर्स बरोबर पण ते फॉलो करतो, पण इथे जरा एक पैसा जास्त मला फ्रीडम मिळतो की मला दादा असं करून बघायचंय. हा, तर ते प्रयोग करायला दादा नेहमी हे असतो की मला काय म्हणतात प्रोत्साहन देतो की हे प्रयोग करून बघ किंवा असं करून बघ. आणि ते डिस्कशन छान होतं. आणि मग जसं फतेह शिकस्त मध्ये असेल की साऊंडचा स्टोरीमध्ये विचार केला जातो की जसं तो एक पेला पडण्याचा सिक्वेन्स आहे की वाऱ्याने पेला पडतो. मग तिथे ते वाऱ्याचं म्हणजे आम्ही पूर्ण फिल्ममध्ये वेगवेगळ्या प्रकारचा वारा वापरला फतेह शिकस्तमध्ये. फतेह शिकस्तसाठी मला फिल्मफेअर पण होता, मला आणि हिमांशू आम्हाला दोघांना. सो तेव्हा आम्ही कॅरेक्टर म्हणून एक वारा वापरू पूर्ण फिल्ममध्ये. तो वेगवेगळ्या प्रकारचा वारा, वेगवेगळ्या ठिकाणचा वारा आणि त्याच्या थ्रू इमोट करण्याचा प्रयत्न केला. म्हणजे तो खूप जोराचा वारा येतो, म्हणजे जसं की मावळे आपले घुसायचे अचानक. हा, जसे महाराज आणि सगळे मावळे घुसले होते लाल महालामध्ये, तर त्या प्रकारे तो वारा येतो आणि तो घाबरतो शाहिस्ते खान त्या वाऱ्याला. किंवा इतर ठिकाणाचं मदरीतला वारा, असं ते आम्ही एक्सप्लोर केलं होतं. सो फतेह शिकस्त वन ऑफ द खूप जास्त आवडलेली फिल्म आहे माझ्यासाठी साऊंड म्हणून. आणि पावनखिंड मध्ये पूर्ण वेळ पाऊस आहे, म्हणजे सेकंड हाफ नंतर पाऊसच आहे, पण त्याच्यातही खूप सारे प्रयोग आहे. म्हणजे काही ठिकाणी त्या आवाजाबरोबर म्हणजे पावसाबरोबर आम्ही काही गोष्टी इमोट करण्याचा प्रयत्न केला की रायाजीराव बांदल जेव्हा जातात तर तिथे तो पाऊस पुन्हा सुरू होतो, तर त्याचा गडगडाट किंवा त्याचा जो हे आहे ते त्या इमोशन्सला धरतील याच्यासाठी आम्ही खूप प्रयत्न केला आणि ते प्रयोग आम्हाला करायला मिळाले. सो पण आपण जर बघायला गेलं तर मराठीत शिवाजी महाराज आधीचा जो पिक्चर बनवला गेला त्याच्यानंतर काही काळानंतर तुम्ही फर्जन मधून तुम्ही शिवाजी महाराज ही संकल्पना आपल्या मराठी इंडस्ट्रीमध्ये परत सुरुवात केली, श्री गणेशा केला असं म्हणायला हरकत नाही. बरोबर. खरं तर हा मध्ये खूप काळ लोटला गेला. बरोबर. या काळाचा त्या काळी असलेलं तंत्रज्ञान पूर्ण वेगळं होतं आणि आत्ताचं तंत्रज्ञान पूर्ण वेगळं. तो हा अभ्यास तुम्हाला करायला लागला आणि तिथे तुम्ही जसं म्हणलं की वाऱ्याचा आवाज आणि हा अभ्यास कसा होता आणि हा जो प्रवास तुम्ही जो रंजक होता तुमचा तेव्हाचा चित्रपट आणि आत्ताचा याच्यातला जो प्रवास तो तुम्ही उलगडून मला असं वाटतं ना की आत्ताचा जो साऊंड आहे आपला, जो आपल्या आजूबाजूचा जो आवाज आहे तो पोल्युटेड आहे. पोल्युटेड म्हणजे तुम्ही कुठेही बसलात तरी तुम्हाला एक मशीनचा साऊंड कुठला तरी येतो, कुठेही असाल. म्हणजे आपण या रूम मध्ये आहोत, एसीचा साऊंड आहे. तुम्ही घरी असाल तेव्हा कुठला तरी अगदी टीव्हीचा येतो, कुठल्या तरी गाडीचा येतो. सो तो मी पोल्युटेड साऊंड असं मी विचार करतो त्या काळाच्या मानाने. आम्ही जेव्हा साऊंड करताना तो विचार केला की बाकी सगळा साऊंड सेम आहे आत्ताचा आणि त्या काळातला. तेच पक्षी आहेत, तीच झाडं आहेत, तेच वातावरण आहे. पण मग या गोष्टी त्या काळातला साऊंड जर मॅच करायचा असेल तर हे सगळं पोल्युशन किंवा इम्प्युरिटी आपण मायनस केली तरी आपल्याला खूप चांगला साऊंड क्रिएट करता येईल. सो त्या गोष्टी काढून मग काय ऐकू येईल याचा विचार करून तो साऊंड आम्ही डेव्हलप म्हणजे त्याच्यावरती काम केलं आणि मग ते अचीव करू शकलो. तसं जरा थॉट प्रोसेसने आम्ही गेलो की फक्त काय चिमण्या आणि इतर 4 पक्षी टाकले आणि झालं हिस्टॉरिकल साऊंड असं न करता
या सगळ्या गोष्टींचा विचार केला. म्हणजे जसं वाऱ्याचा केला, पावसाचा केला, गडावरती कसा असेल वारा, पुण्यात कसा असेल त्या काळातला ॲम्बियन्स, किंवा त्या काळात काय वाहनं असतील, जे काही बैलगाडी असेल किंवा जे काही असेल, घोडे असतील. पण घोडे जरी असले तरी ते त्या काळात कसे साऊंड करू शकतील आत्ताच्या ह्याच्यात ना, याचा विचार करून मग ते डेव्हलप केलं आणि मग तो साऊंड अचीव्ह करू शकलो. अर्थातच या गोष्टी करताना तुम्हाला काही कागदपत्र किंवा त्या काळचा जो सिक्वेन्स आहे तुम्ही म्हणला तसा, सो हे संशोधन आणि हे तुम्ही कशा प्रकारे केले या गोष्टी? स्क्रिप्ट वाईज म्हणाल तर दिग्पाल सर जास्त उत्तम याचं एक्सप्लेनेशन देऊ शकतील. पण एक दिग्पाल सरांच्या बरोबर असतो म्हणून ते सांगतोच की ते अनेक वर्ष दिग्पाल सरांचा चालू होता अभ्यास. तेव्हा फिल्म करू की नाही हे माहीत नव्हतं. लहानपणापासून आवड असल्यामुळे इतिहासाची आणि त्यांचा अभ्यास चालू होता. आणि मग ते जसं जसं ज्या विषयावरती मग पुढे जायचं ठरतं की या विषयावरती आपण आता सिनेमा करतोय, मग त्याच्यावरती जास्त सखोल संशोधन केलं जातं. मग दिग्पाल सर जसं नेहमी म्हणतात की संदर्भ ग्रंथ असतील किंवा त्या काळातले बखरी असतील आणि इतर जे काही कागदपत्रे जे आहेत त्याच्यावरती सर आणि आम्ही सगळीच टीम त्यावरती संशोधन करतो. आणि त्याच्याशी रिलेटेड साऊंड रिलेटेड काही रेफरन्सेस आले तर त्या रेफरन्सेस पण आम्ही वापरतो. की उदाहरण एखादं तुम्ही सांगू शकाल? उदाहरण म्हणजे जसं रिसेंटली तुमचा सुभेदार आला, त्याच्यात सुभेदारपेक्षा मी पावनखिंडचं देईन की ते 5 तोफा ज्या झाल्या होत्या तर तो रेफरन्स आहे. पण मग त्याचं डिस्टन्स म्हणजे खिंडीचं आणि विशाळगडाचं डिस्टन्स किती आणि त्याप्रमाणे तो साऊंड कसा ऐकू येईल बाजीप्रभूंना आणि इतर जे काही ते खिंडीत लोक होते तर त्यांना तो कसा ऐकू जाईल. तर म्हणजे नुसतंच तोफेचा आवाज आला आणि मी एक जोरदार तोफेचा आवाज टाकला तर तो त्या ठिकाणी कसा ऐकू जाईल याचा अभ्यास करून मग ते डिस्टन्स किती होतं आणि काय होतं, मग त्याप्रमाणे तो डिझाईन केला गेला. मग त्यामुळे ते जास्त म्हणजे तो तोफेच्या इथून कसा ऐकू जाईल आणि त्या डिस्टन्सवरती कसा ऐकू जाईल हे मांडू शकलो तर ते जास्त इम्पॅक्टफुली ऑडियन्सला पण कळेल आणि त्याचा अर्थ पण कळेल त्यांना की एवढ्या लांबून महाराजांना जायला एवढा वेळ का लागला तर ते तेवढं लांब आहेत. सो या गोष्टी पण आम्ही हायलाइट करायचा प्रयत्न करतो. खरं तर या फील्डमध्ये अपग्रेडेशन जे आहे, बदल सतत होत असतात. या बदलांना तुम्ही कसं सामोरं जाता? म्हणजे कारण आजकाल जर बघितलं तर बदल हा प्रत्येक गोष्टीत होत असतो. तो बदल तुम्ही कसा करता? स्टुडिओ आता माझा ऍक्च्युली माझे 3 स्टुडिओ आहेत पुण्यामध्ये. एक कर्वेनगरला आहे आणि एक BMCC कॉलेजमध्ये लोहिया कॉम्प्लेक्स म्हणून नवीन झाले. सो विद्यार्थ्यांसाठी आणि माझ्या प्रोफेशनल कामांसाठी ज्याच्यावरती विद्यार्थी ट्रेन होतात. तर तिथे एक रेकॉर्डिंग स्टुडिओ आहे आणि एक मिक्सिंग थिएटर आहे. तर असे वेगवेगळे आणि ते पूर्णपणे हायली इक्विप्ड आहे. आता इंडस्ट्रीचे टॉपमोस्ट जे काही इक्विपमेंट्स आहेत तर ते आमच्याकडे पुण्यामध्ये आहेत. की जे ज्याच्यासाठी पहिला नाही म्हणू शकत, इतरही काही स्टुडिओज आहेत. पण आत्ताचं जे काही लेटेस्ट आहे ते येस नक्की अवेलेबल आहे आणि त्याच्यावरती इथे काम होतं. त्यामुळे या टॉपमोस्ट इक्विपमेंट्स असल्यामुळे त्याची लाईफ पण खूप मोठी आहे आणि जसं जसं नवीन टेक्निक तंत्रज्ञान येतंय तसं तसं आम्ही ते अडॉप्ट करत असतो. कारण ते आवडतंच आम्हाला. ते आम्हालाही त्या गोष्टी असाव्यात आमच्याकडे, अपग्रेड व्हाव्यात आणि नवीन नवीन टेक्नॉलॉजी येत असल्यामुळे ती अडॉप्ट करावीच लागते. कारण ज्या प्रकारचं काम इथे होतं त्या प्रकारच्या कामासाठी ते गरजेचं पण आहे. सो आमचं नेहमीच माझ्या कंपनीचा आणि माझा नेहमीच तो हे आहे की सगळ्या गोष्टी लेटेस्ट आपल्याकडे असाव्यात आणि त्याचा फायदा आपण जी काही कामं करतो त्या चित्रपटांना पण व्हावा आणि पर्यायाने जे कोणी आपले ऑडियन्स असणार आहेत त्यांना ते जास्तीत जास्त चांगला एक्सपिरियन्स मिळावा. एक कॉलेजशी संलग्न आहात या स्टुडिओच्या, तुम्ही शिकवता पण त्यांना. करेक्ट. तुम्हाला पूर्वीचं म्हणजे तुम्ही ऍज अ विद्यार्थी असताना तुम्ही कसे होता तेव्हा टेक्नॉलॉजी काय होती, आत्ताची टेक्नॉलॉजी नक्कीच अपग्रेडेड आहे. बरोबर. हा फरक तुम्हाला काय जाणवतो आजच्या विद्यार्थ्यामध्ये, तुम्ही विद्यार्थी म्हणून असताना आणि विद्यार्थी म्हणून टेक्नॉलॉजीच्या बाबतीत म्हणायचं झालं तर त्या काळातली टेक्नॉलॉजी ऑब्व्हियसली वेगळी होती. कारण मी सुरू केलं त्याला 12-1 वर्ष झाली असतील कॉलेजमध्ये असताना. तेव्हा अॅनालॉग जे म्हणतो की जास्तीत जास्त स्वतः हँडल कराव्या लागायच्या गोष्टी, अॅनालॉग मॅन्युअली हँडल कराव्या लागायच्या.
आता ते हळूहळू डिजिटलकडे गेले की गोष्टी सेव्ह होतात, मशीन्स पण किंवा इक्विपमेंट पण जे आहेत त्याच्यामध्ये गोष्टी स्टोअर होऊन त्या रिकॉल करता येतात किंवा जास्त ऑटोमेटेड झाल्यात गोष्टी की सॉफ्टवेअर बेस्ड झालेत. सो त्या अडॉप्ट कराव्या लागल्या. आणि मला जसं जसं आम्ही पुढे पुढे आलो की त्या प्रत्येक ठिकाणी म्हणजे मी लाईव्ह करत होतो, कॉन्सर्ट्स करत होतो तेव्हा पण आणि स्टुडिओमध्ये पण. सो तशा झाल्यात. आणि आता नवीन मुलांना नवीन टेक्नॉलॉजी म्हणजे मला त्यावेळेस शिकताना खूप गोष्टी अवेलेबल नव्हत्या पुण्यामध्ये किंवा भारतातही खूप कमी ठिकाणी अवेलेबल होत्या आणि त्या करणं अफोर्डेबल पण नव्हतं शिकणं काही ठिकाणी. सो जेवढं इंटरनेटवरती किंवा कुठल्या ओळखीच्या माणसाकडे असतील मग तिकडे जाऊन शिकणं हे जास्त व्हायचं, जास्त होतं. इन्स्टिट्यूटमध्ये फार कमी अशा इन्स्टिट्यूट होत्या की त्या या गोष्टी ऑफर करत होत्या. हे पण DESनी जे पाऊल उचलले ते पण खूप विद्यार्थ्यांसाठी म्हणून खूपच स्तुत्य आहे की त्यांना या प्रकारची टेक्नॉलॉजी बघायला मिळते आणि हँडल करायला मिळते आणि प्रत्यक्ष काम होताना बघायला मिळते. सो आत्ताच्या स्टुडंटसाठी ऑपॉर्च्युनिटीज खूप आहेत किंवा शिकण्याच्या पण आहेत आणि कामाच्या पण आहेत. कारण अवेअरनेस आता वाढलाय की ह्या प्रकारचं काम होतं किंवा मी जेव्हा शिकत होतो फार नाही पण 12 वर्ष जरी मागे असलो तरी असं काहीतरी फील्ड असतं हेच कोणाला माहित नव्हतं. पण आता इंटरनेटमुळे किंवा मुलं आता युट्यूब बघतात, त्यांना त्याच्यावरती काहीतरी बघायला मिळतं. सो त्यांना आता थोडं थोडं कळतंय की अशा प्रकारचं काहीतरी फील्ड असतं. मग अशा इन्स्टिट्यूटमध्ये आल्यावरती किंवा अशा स्टुडिओजमध्ये आल्यावरती त्यांना ते शिकायला पण मिळतं आणि ते आत्ता जास्त फायद्याच आहे म्हणजे स्टुडंट म्हणून किंवा विद्यार्थी म्हणून. खरं तर माणूस हा आयुष्यभर विद्यार्थी असतो. तुम्ही आजही नवीन नवीन गोष्टी शिकत आहात. हे शिकताना तुम्ही जे आज शिकताय, नवीन गोष्टी विद्यार्थ्यांना देताय, तुम्हाला कोणत्या प्रकारचं समाधान आहे? तुम्ही पाठीमागे जर बघितलं तर 12 वर्षापूर्वी या गोष्टी अवेलेबल होत्या, आज तुम्ही त्या अवेलेबल करून दिल्या. हे समाधान तुम्ही कशा व्यक्त करा? मला असं वाटतं की मला ज्या अडचणी त्यावेळेस आल्या शिकताना किंवा काय म्हणतात गोष्टी अडॉप्ट करताना किंवा बघायला पण न मिळणं, जसं म्हणत होतं की काही इक्विपमेंट्स बघायलाही नाही मिळायचे किंवा बघितले तरी असे कुठेतरी लांबवर असायचे. तर आत्ताच्या मुलांना ते देऊ शकतोय हे खूप छान वाटतंय मला की आत्ता स्टुडंट्सना पण ते देता येत आहे किंवा माझ्याबरोबर पण जे काही लोक काम करतात तर त्यांनाही मी प्रोव्हाइड करू शकतो की एवढे चांगले इक्विपमेंट्स. तर ते खूप छान वाटतंय मला की ही अपॉर्च्युनिटी मी स्वतः क्रिएट करू शकतोय. हे माझ्यासाठी खूप समाधान आहे. तुम्ही शिवराज अष्टकातल्या आतापर्यंत 5 ऐतिहासिक चित्रपट केले. या व्यतिरिक्त तुम्ही कोणते प्रोजेक्ट केले? स्टुडिओ रेकॉर्डिंग आणि याच्यात आल्यापासून वेगवेगळ्या प्रकारचे प्रोजेक्ट झाले. म्हणजे सुरुवातीच्या काळात मी म्हटलं तसं लँग्वेज डबिंगचे आम्ही बरेचसे प्रोजेक्ट केले. म्हणजे एका हिंदी सिरियलचे आम्ही 600 एपिसोड, जसं इंग्लिशमधले जे काही सिरीज आणि फिल्म्स आम्ही केल्या होत्या मराठीमध्ये, तसं एक कोरियन फिल्म आम्ही केली होती क्विक नावाची, इंग्लिशमध्ये केली होती डब. माझा एक सिंहगड रोडला त्या काळात स्टुडिओ होता. त्यानंतर एक हिंदी सिरीज होती डेली सोप स्टार प्लस वरचा, त्याचे 600 एपिसोड आम्ही ऑस्ट्रेलिया आणि युरोप रिजनसाठी इंग्लिशमध्ये डब केले, हिंदी टू इंग्लिश केले होते. त्यांची टीम आमच्या स्टुडिओत बसायची. रात बाकी नावाचा एक हिंदी सिनेमा आम्ही केला होता आणि मॅरिड वुमन नावाची एक वेबसिरीज केली होती. त्यानंतर मन फकीरा मृण्मयी देशपांडेंनी डिरेक्ट केलेली. अजून एक मागच्या वर्षी रिलीज झालेला सरला 1 कोटी नावाची एक फिल्म होती. बालभारती नावाची एक सुंदर विषयावरची लहान मुलांची एक फिल्म होती. असे एक जवळपास 25-30 सिनेमे माझ्या टीमनी केलेत आतापर्यंत. काही अवॉर्ड्सही मिळालेत वेगवेगळ्या ठिकाणचे आणि वेगवेगळे इतर प्रोजेक्ट्सही आम्ही अजून इतर वेगळ्या गोष्टींमधले रेडिओ प्रोजेक्ट्स आणि इतर गोष्टी आमच्याकडे चालू असतात. आता अपकमिंग काही हिंदी सिनेमांचे प्रोजेक्ट चालू आहेत. त्याचं आता शूटिंग चालू आहे, त्यामुळे त्यांचे नावं नाही सांगू शकत. पण असे बरेचसे जे पुण्याबाहेर चालणारे प्रोजेक्ट्सही पुण्यात येऊन आता काम करतात. कारण सर्व्हिस पण चांगली आहे आणि इक्विपमेंट्स पण जसं म्हटलं तसं की उत्तम प्रतीचे इक्विपमेंट्स इथे असल्यामुळे तसं आम्ही करतोय सध्या. धन्यवाद. तुम्ही पुणेरी व्यक्ती या मराठी YouTube चॅनल बरोबर संवाद साधला. धन्यवाद.